नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आपण एक ग्राम संस्कृती जीवन बघायला आलो आहेत. हे आहे एक सोमेश्वरवाडी मंदिराच्या जवळचं एक आणि हे त्याचं प्रवेशद्वार आहे समोरचं. इथून आतमध्ये जायचं आणि समोरच वटपौर्णिमेचा सण साजरे करतानाच्या महिला दिसत आहेत. हे सगळं जुन्या काळात कशा प्रकारे जीवन व्यतीत करत होते ग्रामजीवन ते दाखवलं आहे थोडक्यामध्ये. एक नंदी बैलाचं जो की गावात यायचा, आता बंद झालं आहे असल्या प्रकारच्या काही गोष्टी. हे नागोबा, नागपंचमीचा सण. ही वैद्य घरामध्ये इलाज करायला आलेले. थोडंसं चित्र तुम्हाला अस्पष्ट दिसत असणार, परंतु केलंय नंतर क्लिअर मी. ही पूजा प्रत्येक घरामध्ये करायचे, आजही करतात, आपण करतोच. चांगल्या प्रकारे सण साजरे करावेत. घरातलं कुठले अनिष्ट काही आढळले असेल तर ते दूर व्हावेत यासाठी आपण पूजा करायचो. ज्योतिष जे की घरात येऊन सांगायचे की तुमचं काय कुठल्या पद्धतीने चांगलं होऊ शकतं आणि आजही विश्वास ठेवतोय आपण त्यावर. सावकार, जुन्या काळात सावकार की असायची आणि त्यांच्याकडून सल्ला मशवरे घेण्यासाठी पण लोक यायचे. आपल्या जमिनीबद्दल कुठल्या काही कामाबद्दल प्रश्न असतील तर ते सांगायचे. खूप छान असं दाखवलेलं आहे तिथे, म्हणजे असं रिअलिस्टिक वाटतंय. गावामध्ये कशा प्रकारे काय काय कोण कोण यायचं, कसं चालायचं, जसं की एक दाखवलंय आता तिथे वासुदेव जुन्या काळात यायचा. आजही काही काही गावामध्ये तुम्हाला फिरताना दिसतील वासुदेव. हे गावातली पार जिथे लोक बसायचे, विरंगुळा करायचे. मंदिर खास असं असणारच, प्रत्येक गावामध्ये एखादं तरी मंदिर असतंच. दिंडी, वारकरी पंढरीच्या यात्रेला निघालेले. तेलाचा घाणा, शुद्ध असा पारंपरिक पद्धतीने तेल काढण्याचं. ही चरखा चालवताना आणि कापड तयार करण्यासाठीचा सूत तयार करणारे. परत इथे दूध दूध काढतानाच एक महिला दिसते आणि एक केस विंचरताना. हा टेलर, ज्याला आपण मराठीमध्ये शिंपी असं म्हणतो. कपडे शिवून देता का असं एक विचारणारे काका. परत एक ग्रामसभा प्रत्येक गावात घेतलीच जाते. मुलं खेळतानाचं. इथे बैलांची कुस्ती लागलेली आहे. इथे एक कासार बांगड्या भरणार आहे. बैलांची कुस्ती आहे बघा. मी तिथे मुद्दामूनच शर्यत असं बोलले. इथे गावात शाळेत, शाळा म्हणजे कशी झाडाखालीच भरायची आई शिकवताना. इथे एक लग्न चालू आहे, जिथे एक फोटोग्राफर फोटो काढतोय लग्नातील. वाद्य वाजवणारे वाजंत्रे वगैरे. आणि हे देवीचं मंदिर आहे छोटंसं, जिथे पूजा करायला आल्यात महिला. आणि एक महिला तर बाळाला घेऊन आली आहे, चड्डीच घातली नाही बघा बाळाला. इथं गावात एक कीर्तन चालू आहे, जिथं ऐकायला आलेले आहेत भाविक. आणि ते शेतीची कामं कशा पद्धतीने चालायचे. त्यावेळेस काय ट्रॅक्टर वगैरे काय नव्हतं, त्यामुळं बैलांना झोपवून काम करायचे. इथं पाखडणी चालू आहे. परत इथे कडक लक्ष्मी दाखवली आहे. एक बाईजी धुणं धुतीये आणि इथे एक अत्तर विकणारा दाखवलाय. इथे हलवाई एक आहे, खूप छान अशा मिठाई घेऊन बसलेला, विकत येतो. इथे कलई करणारे आहेत. स्पष्ट दिसत नाहीये जरासं उन्हामुळे.
शी ग बाई शी शी गाण गाण. आणि ते डुक्कर, परत एका साईडला गवंडी काम करणारे काही बायका, एक मुलगा पाठी घेऊन चाललाय, गवंडी काम चालू आहे तिथे घराचं बांधकाम. इथे माणसं बसलेले दिसत आहेत जे की दगडापासून वस्तू बनवत आहेत. पाटा, वरवंटा, दगडी खलबत्ता, पाथरवट म्हणतो त्याला, ज्याला आपण. लंगडी खेळताना काही मुली दिसत आहेत. इथे कामाला जाणाऱ्या महिला, पाटे उचलताना, खोरं पकडलेले. इथे कांडायचं चाललंय. त्या काळी काही मशीन नव्हती, हातानेच कांडावं लागायचं. एक म्हैस दाखवली आहे. लमान जातीच्या स्त्रिया. म्हशीला धुतोय एक जण नदीवर, आणि एक मुलगा बसलाय म्हशीवर, रमत गमत चाललाय त्याचं गाणं म्हणत. लमान स्त्रिया ज्या की लाकडं घेऊन जात आहेत, जी वाळलेली लाकडं आहेत ती, झाडं तोडून नाही करत आहेत ते. इथे एक धनगर जातीचा मुलगा दाखवलाय, मेंढ्या शेळ्या चरायला नेलेल्या. इकडं हे जे दिसत आहेत छोटे छोटे पिल्ल आहे ते डुकराचे, आणि आधी आमचा गेलाय त्यांना हात लावायला. त्याचे पप्पा म्हणतात बस डुकरावर बाबा, का तर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत. मोदी म्हणतोय तू पेट्रोल वाचव, डिझेल वाचव, आणि मग काय डुकरावरच नाही तर गाडवावर बसावं लागणार आहे. हे बघा आमचा आधी तर ट्रेनिंगच करून दाखवतोय तुम्हाला. आणि इकडे जंगलातील प्राणी दाखवलेले आहे. चित्ता, चित्त्याची छोटी छोटी बाळ आधी गेलाय हात लावायला. इकडे सिंह दाखवलेला आहे बसलेला, पण आधी आमचा सिंहाला नाही घाबरला आणि वाघाला घाबरलाय बघा. हे काय आहे ओळखा बरं तुम्ही? मी तर पहिले ओळखलंच नाही, मला वाटलं की हा गेंडाच आहे, पण गेंडा नाही, हा एक वनगाय. वनगाय नावाचा प्राणी जंगलामध्ये असतो. एकीकडे मगर दाखवली आहे, पाणीच नाही मगरीला, आणि हा गेंडा आहे बघा. हे काय आहे बरं? खवले मांजर आहे. मगरीला हात लावून आलाय. मी म्हटलं अरे त्याच्या मगरीच्या तोंडात हात घाल, पण नाही घातलं. आधी आमचा घाबरला, गेंडाला हात लावून आला. आणि इकडं माकडं दाखवली आहे, गोरीला, त्याचं बाळ छोटं असतो. केळं खातानाची माकडं आहे ही. अर्र, आमचं माकड गेलंय माकडाकडून केळं आणायला, आणि तो काय देत नव्हता. गावातली घरं कशा पद्धतीची कौलारू घरं असायची ते दाखवले. शिंग साफ करताना, परत गाईला इंजेक्शन वगैरे काही देत असले तर, म्हणजे त्यावेळेस इंजेक्शन काही नव्हतं पण चेक करायचे, वैद्य काहीतरी इलाज करायचे, पावडर वगैरे काही खाऊ घालायचे. हा एक वाडा आहे, पाटलांचा वाडा. जुन्या काळी वाडेच असायचे भरपूर. एक छान असं तुळशी वृंदावन दाखवले, आणि एक मुलगा झोका खेळतोय पाटलांच्या वाड्यात. आणि दुसऱ्या साईडला पाटील गावातील प्रश्न सोडवताना. तिथे एक जवळ कुत्रा घेऊन बसले, आणि ते कुत्र्याची जीप बाहेर आलेली बघून आमचा आधी घाबरला, आणि जा म्हटलं त्याला हात लावायला तर नाही, कुत्रं चावेल म्हणून पप्पा जवळच थांबला. आणि काय असं निरकून बघत होता त्या कुत्र्याच्या जीप काढलेलं, त्याचं डोळे ते एकदम असं रिअल वाटत होते त्याला, आणि तो खूपच घाबरला. परत मध्ये एक गोठा दाखवलाय गायींचा, ज्या गायींना गवतच नाही, तिथे चाराच नाही काही. दुसऱ्या साईडला एका बाळाला खेळवताना बाई दाखवली, आणि एक बाई पाण्यात आपल्या बाळाला घालते असं दाखवलंय. काही बायका घरातील काम करताय असं दाखवलंय. आणि अजून एक गोठा दाखवलाय जिथे गायींना गवत आहे, म्हशींना चारा आहे, आणि त्या म्हशींचे डोळे एकदम रिअल वाटत होते ना, असं वाटत होतं तर म्हैस आपल्या अंगावरच उधळती का काय आता.
बघा ते डोळे. आणि इकडे काही स्त्रिया घेऊन जाताना दिसताय लाकडं, माणसं लाकडं तोडलेले. या ग्रामजीवनात सर्व प्रकारच्या जातीतील लोक दाखवलेले आहेत, जसे काही पिंजारी, इथे कापूस पिंजतोय तो दिसत असेल. इथे तांबट, कलई करणारे वगैरे तांबट. इथे लोहार दाखवले, त्याचं भात्यावर काम करताना. इथे सुतार दाखवले, बांबूपासून काम करणारे. शेळ्या मेंढ्या तर तुम्हाला भरपूरच दिसतील, बैल पण. इथे दोरखंड विणणारे दिसतील, वळत आहेत ते दोर वळत आहेत. न्हावी दिसतील कटिंग करायला बसलेले. इस्त्रीवाला पण दिसेल तुम्हाला. ते धोबी कपडे घेऊन जाणार गाढवावर. गाढव खूपच ओझं वाहतो नाही का. इथे चांभार दिसेल, छान छान अशा कोल्हापुरी चप्पल बनवले आहेत त्यांनी. आणि एक घेणारा दिसतं ज्याला कोल्हापुरी चप्पल पाहिजे असं. खाटीक एक दिसेल इथे, चिकन मटन विकणारा. बुरुड, बांबूपासून वेगवेगळ्या टोपली, शोभेच्या वस्तू वगैरे काही बनवणारा. हे टोपले विणणारे. कुंभार एक दिसणार, मटकी घडवतो, छान छान मटकी घडवलेले दिसतील, माठ वगैरे बनवणारे. एकीकडे कुस्ती रंगलेली, दसरा हा सण साजरी करतानाचं दृश्य. सेल्फी काढणारे कपल्स, मासे विकणारी. इथून बाजार चालू होतो ॲक्च्युली. कुस्ती बघणारे. तर मंडळी, हे ठिकाण तुम्हाला माहिती होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माहिती नसेल तरी पण एकदा पुण्यामध्ये आल्यानंतर सोमेश्वरवाडी जवळचं ग्राम संस्कृती जीवन पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.